कोकणाकडे वळूयात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 17 गण हे बिनविरोध निवडून आले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील खारेपाटण, बांदा, जाणवलीचा गट हा बिनविरोध निवडून आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील 8 गट हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खारेपाटण जिल्हा परिषद भाजपच्या प्राची इस्वालकर, त्याच्यानंतर बांदा जिल्हा परिषद भाजपचे प्रमोद कामंत, त्याच्यानंतर जाणवली जिल्हा परिषद रोहिता तांबे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार, आणि त्यानंतर पडेल जिल्हा परिषद ज्या ठिकाणाहून भाजपच्या सुयोगी घाडी बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर 5वा गट आहे तो म्हणजे बापरडे जिल्हा परिषद, या ठिकाणी भाजपच्या अवनी तेली, त्याच्यानंतर पोंगुर्ले जिल्हा परिषद भाजपच्या अनुराधा नारकर, त्याच्यानंतर किंजवडे जिल्हा परिषद भाजपच्या सावी लोके, यानंतर कोळपे जिल्हा परिषद भाजपचे प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। इकडे सिंधुदुर्गमध्येच पंचायत समितीचे 17 गण हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। कणकवली पंचायत समितीमध्ये बिनविरोध उमेदवार नेमके कोणते आहेत तर भाजपचे सोनू सावंत, त्याच्यानंतर भाजपचे हर्षदा वाळके, भाजपच्या महेश्वरी चव्हाण, त्याच्यानंतर भाजपच्या संजना राणे, त्याच्यानंतर भाजपच्या दिव्या पेडणेकर, त्याच्यानंतर भाजपच्या सायली कृपाळ। कुठली पंचायत समिती, कुठले उमेदवार, कोणता पक्ष ते आपण पाहताय। यानंतर देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार कोणते आहेत तर भाजपचे अंकुश ठुकरुल, त्याच्यानंतर भाजपचे गणेश राणे, त्याच्यानंतर भाजपच्या संजना लाड। देवगड पंचायत समितीमध्ये बिनविरोध उमेदवार आपण पाहताय भाजपच्या समृद्धी चव्हाण, भाजपच्या शीतल तावडे, त्याच्यानंतर भाजपच्या ऋतुजा खाजनवाडकर। वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार कोण आहेत तर भाजपच्या साधना नकाशे कोकिसरे पंचायत समिती, त्याच्यानंतर भाजपचे संकेत धुरी आसोली पंचायत समिती। मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार कोण आहेत तर भाजपच्या सीमा परुळेकर आडवली मालडी पंचायत समिती। सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार भाजपचे महेश धुरी शेर्ले पंचायत समिती।